मंडळी एका रियालिटी शो मध्ये एका कलाकारासोबत आलं आहे त्याचं कुटुंब. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याची रियालिटी अनुभवण्यासाठी, ज्यासाठी मंचावर बोलूया आपल्या इरसाल हास्यवीरांना. सुंदर झाला क्या बात है, क्या बात है. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तर सातारची शान, देशी आवाज आणि देशी हॉटनेस आणि ज्याच्या फिरतीचा विंचू अख्ख्या महाराष्ट्राला चावलाय असा रोहित माने याच्यासाठी. काय परफॉर्मन्स होता रोहित. वा. सानी धप शोध नव्या गानहिऱ्याचा च्या सेमी फायनल मध्ये तू पोहोचलेला आहेस. तुझं खूप खूप अभिनंदन. कसं वाटतं या क्षणी? मला लईच भारी वाटतंय. म्हणजे एक नंबर वाटतंय. म्हणजे नाद खोळा, म्हणजे नाद साधा सुद्धा नाही. म्हणजे खोळा असं वाटतंय. अरे क्या बात आहे. आणि जेव्हा तू हे सगळं बोलतोस ना तेव्हा आम्हाला पण रोहित माने म्हणजे रोहित मानेच आठवतं बरं का. थँक्यू. वा. पण आमच्याकडे तुझ्यासाठी एक खास सरप्राईज आहे. शिकवताय काय मला? वा. कॉन्फिडन्स चांगला आहे असाच ठेव. पण सरप्राईज असं आहे की तू इथपर्यंत पोहोचलायस तर तुझं कौतुक करायला आणि तुला आशीर्वाद देण्यासाठी या मंचावर आज इथे रोहित मानेच्या कुटुंबातले सदस्य येणार आहे. हॅलो 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 प्रिया. येस प्रिया येस येस येस. हा डावीकडे घे त्याला, डावीकडे. हा. अगं अगं तुझ्या डावीकडे घे, डावीकडे वळवलं, डावीकडे घे तुझ्या. ओके. वा वा वा. चला आता आई बाबा घरी आहेत. अगं तुझे आई बाबा नाही, मानेचे आई बाबा. येस. मानेचे आई बाबा. रेडी. हा चला स्टँड बाय, रोलिंग ऍक्शन. तर जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया रोहितचे बाबा संजय माने, रोहितची आई छाया माने आणि रोहितची आत्या तुळसा वाघमारे यांचं. वेलकम. या इथे या वरती या इथे. अरे बापरे. ऐक. वा 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 वा. सगळे फारच भावुक झालेले आहेत. समजू शकते. आनंद होणं साहजिकच आहे. शेवटी मुलगा हा सानी धप शोध नव्या गानहिऱ्याचा सेमी फायनलला पोहोचलेला आहे. तुम्हा सगळ्यांचं या मंचावर खूप खूप स्वागत. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या यांच्यासाठी झाल्या पाहिजे. या क्षणी आता तुम्हा सगळ्यांच्या काय भावना आहेत जाणून घ्यायला आवडतील. चांगलंय. छान आहे कार्यक्रम तुमचा. आम्हाला आवडतो. सगळे चांगले गातात सगळे. आणि तुमचा रोहित कसा गातो? भारीच गातोय. मग शिकवलंय कोणी? माझ्याकडनं आलंय त्याला गाणं. पाळण्यात होता, त्याच्या कानात नाव ठेवायला कुर्र केलं, तो सूर पकडलाय त्यानं. मी गायचे ना, हळदीत गायचे, तसं गायचा. खंडोबा नवरा झाला ग, हळद लागली बानाई सईबाई. आत्याबाईंसाठी टाळ्या. आपण विचारूया की आईंना कसं वाटतंय. आईंच्या डोळ्यात पाणी दिसतंय. आई कसं वाटतंय तुम्हाला? छान वाटतंय. माईक त्यांना द्या. माईक त्यांना द्या. छान वाटतंय, मस्त वाटतंय इथे. वर घ्या.
छान वाटतंय, मस्त वाटतंय इथं येऊन. मस्त वाटतंय इथे येऊन, मस्त वाटतंय. हा म्हणजे आमचं पोरग इथं एवढ्या मोठ्या स्टेजवरती गायतंय, आम्हाला गाते पोरं गाते आमचं. आम्हाला छान वाटतंय. म्हणजे ऊर एकदम भरून आल्यासारखं. ऊर भरून भरून एकदम ऊर भरून आला एकदम. आणि एवढ्या मोठ्या स्टेजवर त्याला गायची संधी दिली त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे आभार. आभार आहे, आभार आहे, आभार आणि आहे, एवढा आभार. आमचं लेकरू खूप मोठा माणूस झाला. खूप मोठा मोठा माणूस म्हणजे मोठा माणूस होणार नाही तो. कुणाचा पोरगा आहे? कुणाचा पोरगा म्हणजे डाऊट घेता का माझ्या? तसं नाही डाऊट. अगं कुणाचा पोरगा आहे म्हणजे कुणाचा पोरगा आहे, कुणाचा पोरगा आहे. आमचा पोरगा आहे. आम्हाला खूप अभिमान वाटतो. सगळी जण गावात असे सगळे मिळून बघतो. ऊर भरून येतो. ऊर ऊर भरून येतो, ऊर भरून येतो. वाटतं. वा 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 वाटतं. खूपच छान, खूपच छान. तर तुम्ही आज इथे आलेले आहात आणि सेमी फायनलला पोहोचलेला आहे. एवढ्या मोठ्या मंचावर गायनाची संधी मिळाली आहे रोहितला. तसं कधी वाटलं होतं का की लहानपणी की हा गायक होईल किंवा बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतात, तर तसं काही झालं होतं का? नाही तसं नव्हतं झालं. म्हणजे पाळण्यात म्हणजे ह्याच्या पाय बरबटलेले असायचे. काय बोलतोय?